आज आपण साडीपासून सुपरहिट कुर्ती बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 2 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे. 4 घड्या घालून घ्यायच्या आणि व्यवस्थित कपडा पसरून घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक ही घडी पडता कामा नये. तर प्लेन करून हाताने व्यवस्थित पसरून घेतलेला आहे. 45 उंची आहे, छाती 40 आहे आणि शोल्डर 14 आहे. तर 14 आहे तर त्याचा निम्मा 7 येतो. 7 वरती टिक मार्क करते आणि इथून ही 7 इंच पण मोजून घ्यायचं आहे. हे बघा. आणि वरून आपण मुंडा सुद्धा 7 इंचच घेतोय. हे बघा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो. तर 10 वरती मी इथं टिक मार्क करते. हे बघा. आणि 2 इंच एक्स्ट्राचं मी शिलाई मार्जिनसाठी ठेवते. हे बघा असं. आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. करेक्ट 15 इंचावरती आपण इथं कंबर मोजून घ्यायची आहे. तर 15 इंचावरती मी इथं कंबर आहे 36, त्याचा चौथा 9 येतो. तर 9 इंचावरती टिक मार्क करते. हे बघा. आणि नंतर 2 इंच एक्स्ट्राचं घेते. हे असं. आणि हिपसाठी आपण इथं 12 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे. हे बघा. इंचावरती टिक मार्क करणार आहे. हे बघा. इथं असं अर्धा इंचावरती टिक मार्क करायची आणि हे असं हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा. याने काय होईल की तुमचा ड्रेस परफेक्ट बसेल. तर बघा 1.5 इंचावरती आपण एक टिक मार्क करून घ्यायचे. हे बघा. म्हणजे हा पाठीमागचा साईड आहे 1.5 इंच आणि पुढच्या साईडला 1.25 इंचावरती. त्यानंतर आपण अस्तर ओपन करून ते कट करून घेऊया. हे बघा असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. असा शेप मी देऊन घेतलेला आहे. बघा. इथं आपण गळा रुंदी 3 घेतोय. जर तुम्हाला पसरट गळा पाहिजे असेल तर गळा रुंदी 3 घ्या. जास्त पसरट नको तर 2.5 घेतला तरी चालेल. आणि गळ्याची जी खोली आहे ती मी 6 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कितीही घेऊ शकता. तर पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा मी सेमच कट करून घेणार आहे. जर तुम्ही वेगवेगळा घेत असाल तर अगोदर तुम्ही पाठीमागचा कट करा किंवा अगोदर पुढचा कट करा. कोणताही एक गळा अगोदर कट करू शकता. तर इथं पहा असा हा गोल शेप बनवून घेतलेला आहे. इथं मी गळा गोल बनवला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही शेप देऊ शकता. तुम्हाला कसा आवडतो तसा तुम्ही बनवू शकता. तर इथं बघा कमरेच्या इथं फिटिंगसाठीचं मी जस्ट लाईन ओढून घेते. ते पण तुम्हाला समजावं म्हणून. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं आखून घेतलेलं आहे. म्हणजे सर्व मापे टाकून घेतलेत. आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंच खाली आपण अजून एक टिक मार्क करून घेतो आहे. आणि तिथून अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि इकडे करेक्ट सेंटरला ते जोडून घ्यायचं आहे. टोकाला ते जोडून घ्यायचं आहे. अशी तिरकी लाईन होईल. तर याने काय होईल की गळा अजिबात पडत नाही. कितीही गळा पसरट असला तरी गळा पडत नाही. तर ही सर्व मापे मी तुम्हाला समजण्यासाठी टाकून घेते. तर प्रत्येकामध्ये शिलाई मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून काही दिवसांनी तुम्हाला ड्रेस घालायचा असेल तरीही तो येऊ शकेल. त्यासाठी असे एक्स्ट्राचे मापे घेतलेली आहेत. तर आता हा पूर्णपणे आपण सर्व मापे टाकून घेतलेत. आता कट करून घ्यायचं आहे. इथं 5 अस्तरच्या आपण 4 कड्या घालून घेतलेल्या होता. त्यामुळे एक पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग सेपरेट होईल. तर आता जर तुम्हाला गळा पाठीमागचा वेगळा काढायचा असेल किंवा पुढचा वेगळा काढायचा असेल तर असे सेपरेट पीस करून काढू शकता. तर आता आपण जो पुढचा मुंड्याचा भाग आहे तो आतल्या साईडने कट करून घेतो. हे बघा असा हा शेप बनवून मी घेतलेला आहे. आणि आता आपण साडीचा कपडा इथं पसरून घेतो आहे. 4 घड्या व्यवस्थित घालून घ्यायच्या. ह्याच्यावरती सुद्धा सुरकुत्या वगैरे पडता कामा नये. व्यवस्थित हा कपडा पसरून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण अस्तरचा जो कपडा कटिंग केलेला आहे तो जस्ट पसरून ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे. एवढं साधं सिंपल आहे. तर हे बघा असं हे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आणि खाली मी जो कुर्ता आहे म्हणजे साडीचा जो मेन कपडा आहे त्याच्यावरती खालच्या साईडने बॉर्डर लावणार आहे.
त्यामुळे खालच्या साईडला कपडा कमी आहे, तुम्ही इथं पाहू शकताय. तर इथं मोठीशी बॉर्डर येणार आहे. तर कधीही मेन जो कुर्त्याचा कपडा आहे त्याच्यापेक्षा अस्तरचा कपडा एक अर्धा इंचाने कमी असायला पाहिजे. तर आता हे व्यवस्थित मी आखून घेतलेलं आहे. जस्ट आता कट करून घ्यायचं आणि लगेचच हा ड्रेस स्टिचिंग करून होईल. अगदी परफेक्ट बसतो, कुठेही काखेत फुगा वगैरे येत नाही. तुम्ही या पद्धतीने मापे टाकून बघा, कितीही तुमची उंची असू द्या, कितीही छाती असू द्या, जस्ट मी ज्या पद्धतीने मापे घेतलेली आहेत त्या पद्धतीने घेऊन कोणत्याही साईजचा कुर्ता तुम्ही कट करू शकताय. एकदा कट करून स्टिच करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती सोपी पद्धत आहे आणि कुर्ता अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतो. तर असा हा त्याचा फायनल लुक आहे. इथं पहा, खालच्या साईडला मी बॉर्डर लावणार आहे. तर आता गळा हा स्टिच करून घेते. तर सिंपल पद्धतीने मी ही गळा शिलाई करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये कॅनव्हास वगैरे मी काहीच लावत नाही. तर एकावर एक कपडा ठेवते, म्हणजे अस्तरचा कपडा आणि साडीचा जो मेन कपडा आहे तो असा पसरून एकावर एक ठेवायचा आणि 2 टिपा मारून घ्यायच्या. राऊंड शेपमध्ये 2 टिपा मारून घ्यायच्या आणि नंतर आपण तो कपडा सरळ करून घ्यायचा. तर आपला गळा रेडी होईल. तर याच्यावरती तुम्ही लेस वगैरे काही लावू शकता तुमच्या आवडीने. आणि हा स्टिच केल्यानंतर गळा आपण कट करून घ्यायचा, म्हणजे याला कट मारायचे, भरपूर कट मारायचे. जर कट मारले नाहीत तर परफेक्ट राऊंड शेप येणार नाही. त्यासाठी असं हे पहिल्यांदा शिलाई करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरून कट मारून घ्यायचे. तर कसे मारायचे मी तुम्हाला सांगते. तर इथं पहा की मी इथं कट मारते. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही कट मारून घ्या. अगदी थोड्या थोड्या अंतरावरती असे कट मारून घ्यायचेत. जर तुम्ही पहिल्यांदाच ड्रेस शिलाई करत असाल तर हळूहळू करा, कारण की चुकून आपला जो मेन ड्रेसचा कपडा आहे तो कट होऊ शकतो. त्यासाठी हळूहळू कट करा. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर स्पीडने सुद्धा तुम्ही हे कट करू शकता. तर आता व्यवस्थित कट मारून घेतले तर हा कपडा सरळ करून घ्यायचा, प्रॉपर राऊंड शेप येतो. तर असा हा व्यवस्थित पुढचा कपडा खेचून घ्यायचा. याच्यावरून तुम्हाला दाबटीप मारायची असेल तर मारू शकता. लेस वगैरे लावायची असेल तर तीही लावू शकता. नसेल तर सिम्पली कडक इस्त्री फिरवून घ्या, म्हणजे जो गळ्याचा प्रॉपर शेप आहे तो परफेक्ट दिसेल. तर आता मी शोल्डरचा भाग शिलाई करते. तर पहिल्यांदा शोल्डर शिलाई करायची. शोल्डरचे दोन्ही भाग मी शिलाई करून घेतलेले आहेत. आता आपण बाही कट करून घेऊया. तर बाही कट करण्यासाठी मी इथं बॉर्डरचा कपडा घेते, म्हणजे बाही बॉर्डरपासून बनवते. तर उंची मी इथं घेतलेली आहे 5 इंच आणि रुंदी म्हणाल तर 10 इंच घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग आपण इथं बाहीसाठी घ्यायचा असतो. 1.5 इंचाची हाईट कॅप टाकून घेतली आहे खालच्या साईडने आणि टिकमार्क करून अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. खालून 1.5 इंचावरती टिकमार्क करायची आहे. हे बघा, ते फिटिंगचं माप आहे. असा तिरका टेप पकडायचा, करेक्ट मध्यावरती टिकमार्क करायचं आणि असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. अगदी सिंपल पद्धत आहे आणि परफेक्ट बाही बसते. तर राऊंड शेप वरून करून घ्यायचा आणि खालून असा हा शेप फिश मॉडेलचा फिश कट आपण करतो त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. हे बघा, जर तुम्हाला समजलं नसेल तर बाही कशी कट करायची त्याचा डिटेल व्हिडिओ पहिला मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. तर इथं पहा, अशा पद्धतीची बाही कट झालेली आहे. बाहीसुद्धा मी शिलाई करून घेतली. तर ह्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये मी काही दाखवलेलं नाही, म्हणजे स्टिचिंगचं फक्त कटिंग डीपमध्ये दाखवली आहे, कारण स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओज मी अगोदर टाकलेले आहेत. तर इथं पहा, बाही अटॅच करून घेतल्यानंतर खालची जी कटिंगची साईड आहे, म्हणजे जो कट पोर्शन आहे तो कसा शिलाई करायचा तो आपण बघूया. तर करेक्ट फिटिंग करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना इथे करेक्ट शेप देता येत नाही, त्यासाठी हे दाखवलं आहे. तर खालचे जे कट पीस आहेत ते पण मी शिलाई करून घेतलेत आणि असा हा आपला ड्रेस रेडी झालेला आहे. तर इथं पाहू शकताय, फिटिंग केल्यानंतर अजून मी एक्स्ट्राच्या 2-2 टिपा मारून घेतल्यात, म्हणजे जर लूज करायचं असेल तर असा हा ड्रेस सुपरहिट बनलेला आहे. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर नक्की स्टिच करून बघा. कटिंग व्यवस्थित दाखवलेली आहे. शिलाईचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्वी भरपूर व्हिडिओज टाकलेत, तर ते तुम्ही नक्की बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.